महोदय, आज मी या ठिकाणी आदरणीय राज्यपालांनी जे अभिभाषण केलं आणि ते अभिभाषण ऐकण्यासाठी उत्सुक असलेली 13 कोटी जनता, जे 3.8 लाख स्क्वेअर किलोमीटरच्या क्षेत्रफळात राहणारी ही जनता आणि प्रामाणिकपणे ज्यांनी त्यातले 61 मुद्दे आहेत त्या अभिभाषणात, आणि प्रत्येक मुद्दा हा महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांना स्पर्श करून जाणार आहे आणि त्या अभिभाषणाला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे. या सभागृहानं ज्या दिवशी आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी स्वतंत्र महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला, त्या दिवसापासून या सभागृहानं अनेक नेते पाहिले, अनेक अधिवेशनं पाहिली. पण मला खेदानं या ठिकाणी व्यक्त करावं लागेल, आदरणीय सुधीर भाऊंच्या शब्दात 7070 स्क्वेअर फुटाचं हे विधानसभागृह, ज्याच्यामध्ये हा 6 महान तस्विरी ठेवल्यात, त्यातली एक तस्वीर आमच्या राजा शिवछत्रपतींची आहे. आणि या राजा शिवछत्रपतींच्या तस्वीरीखाली बसणारा या सभागृहातला एक सदस्य आमच्या राजाचा अवमान करतो. आज सभागृहाने कारवाई केली. अध्यक्ष महोदय, खेदाची बाब ही आहे की काल ज्यावेळेस या ठिकाणी राजकारणामध्ये मुद्दे विरोध करायला अनेक मिळतील, गलिच्छ राजकारण करायला देखील मुद्दे मिळतील, पण छत्रपती शिवरायांचा जेव्हा शब्द येईल, तो विषय ज्यावेळेस येईल, तर या देशाची अपेक्षा आहे, राज्याची अपेक्षा आहे की सगळे पक्ष एक दिलाने उभे राहिले पाहिजेत. काल या सदनात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलायला उभे राहिले. ते वीर संभाजी राजांचं शौर्य सांगत होते. काय करत होता विरोधी पक्ष? काय करत होते पहिल्या वाकावरचे सगळे नेते? काय करत होते? जेव्हा संभाजी राजांची शौर्याची गाथा गायली जात होती, गाथा गायली जात होती, आदित्य ठाकरे, भास्करराव जाधव तुम्ही, वडट्टीवार तुम्ही, जयंत पाटील तुम्ही त्या ठिकाणी घोषणा देत होतात. संभाजी राजांची शौर्याची गाथा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून हा संपूर्ण विरोधी पक्ष त्या ठिकाणी गलिच्छ राजकारण करत होता. का? त्या समाजवादी पार्टीच्या त्या आमदारामुळे तुम्ही 2.5 वर्ष सत्तेच्या काळात होतात. काय कारण होतं? काय कारण होतं? काय कारण होतं? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आजही ते फुटेज काढून पहा. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब संभाजी महाराजांची गौरवाची गाथा या सभागृहात मांडत होते. संभाजी राजे कसे वीर आहेत सांगत होते. आनंद वाटला असता, आनंद वाटला असता तुम्ही जर पुढे येऊन बोलला असतात की होय होय आमचे संभाजी राजे शूर होते. तुम्ही या ठिकाणी घोषणा देत होतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे, लाज. बस मी बोलतो. राम कदम साहेब, राम कदम साहेब, राम कदम साहेब, आपण अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे, पण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. आपल्याला वेगळ्या मार्गाने सभागृहात हा विषय मांडता येईल. राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे, व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात. व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात. व्हिडिओमध्ये उभाटाचे नेते आदित्य ठाकरे, जयंत पाटील, भास्करराव, वडट्टीवार तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात. आमदार राम कदम साहेब, छत्रपती शिवाजी महाराज आपण वेगळ्या मार्गाने शौर्याची गाथा राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. गोंधळ घालाल. राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. आमदार साहेब, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावर वेगळा विषय मांडता येईल. अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा सांगेन, अध्यक्ष महोदय निक्षून सांगेन, याला सगळ्यांना लाज वाटलं पाहिजे. लाज
रेकॉर्ड तपासून रेकॉर्डवरून काढलं जाईल. रेकॉर्ड तपासून रेकॉर्डवरचं काढलं जाईल. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोला. आमदार साहेब, राम कदम साहेब, आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. खूप गंभीर विषय आहे आपण मांडलेला, पण वेगळ्या मार्गाने आपण तो सभागृहात आणा. अध्यक्ष महोदय, रेकॉर्ड तपासून रेकॉर्डवरचं काढलं जाईल. अभिभाषणाचा पहिला मुद्दा, अभिभाषणाचा पहिला मुद्दा काय? माझं शासन, राजमाता छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योतिबाई सावित्रीबाई फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज या समाज सुधारक यांच्या उच्च आदर्शांचं पालन करेन. हिंदी में कहावत है, जब मुद्दे नहीं बचते तो इस प्रकार से कंफ्यूज करने का प्रयास होता है. अरे हिम्मत असेल तर माझं पूर्ण ऐका आणि ज्यावेळेस तुमची वेळ येईल बोलायची त्यावेळेस बोला. हा राम कदम सभागृहात बसेल, हा राम कदम बसेल सभागृहात. हिम्मत भास्कर जाधव साहेब, आपल्या भाषणात आपण बोला. जे तपासून रेकॉर्डवरचं काढलं जाईल, आपल्या भाषणात आपण बोला. सभागृहात प्रत्येक सदस्याला संरक्षण दिलं जाईल. अध्यक्ष महोदय, मी माझ्या नाही, आपल्या भाषणात बोला ना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला संरक्षण देऊ आणि संभाजीराजांचा उल्लेख अभिभाषणाच्या राज्यपालांच्या पहिल्या मुद्द्यात आहे. टोटल 61 मुद्दे मी वाचलेत, ऐकलेत आणि तुम्ही वाचले नसतील तर एकदा बघा. अध्यक्ष महोदय, मला तो दिवस आठवतो, 31 ऑक्टोबर 2014, ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी संध्याकाळी 4 वाजता वानखेडे स्टेडियम मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि त्यावेळेस आपण सगळे उपस्थित होतो. 4 वाजता शपथविधी झाला आणि संध्याकाळी 6:30 वाजता जेव्हा त्यांनी आयुष्यातली पहिली कॅबिनेट घेतली, त्या पहिल्या कॅबिनेटचा निर्णय होता की राज्यामध्ये जवळपास 350 सेवा ज्या ऑनलाईन लोकांना दिल्या गेल्या. म्हणजे कुठलंही सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर तुम्हाला मंत्रालयात तहसीलदार ऑफिसमध्ये जायची गरज नाही, ते ऑनलाईन मिळालं पाहिजे. हा निर्णय कॅबिनेटचा पहिला निर्णय होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा 5 डिसेंबरला शपथ घेतली आणि 5 डिसेंबरला शपथ घेतल्याच्या नंतर त्यांनी पहिला निर्णय काय घेतला असेल? आदरणीय बडोले साहेब, त्यांनी पहिला निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस साहेबांनी की ज्या आरोग्य खात्यातून, म्हणजे सीएम ऑफिस मध्ये आपण एक वेगळं मेडिकल डिपार्टमेंट सुरू केलंय लोकांना मदत करणारं, तर त्या डिपार्टमेंटचे गोर गरीब गरजू लोकांना ते पैसे मोफत आपण जे देतो सीएम निधीतून, ती फाईल पहिली मंजूर केली. हा त्या कॅबिनेट मधला पहिला निर्णय होता. आता फरक बघा, फरक स्पष्ट आहे. 14 ते 24, 14 ते 24 फरक स्पष्ट आहे. आमदार साहेब, थोडं या महाराष्ट्रानं 14 ते 19 आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून काम करताना पाहिलं. किती कष्टाळू आहेत ते पूर्ण देशानं पाहिलं. आणि 19ला दगाफटका करून कष्ट टाळू मुख्यमंत्री कसे झाले. कष्टाळू आणि कष्ट टाळू मधला फरक आहे.
19 मध्ये 2.5 वर्षासाठी जे मुख्यमंत्री आले ते कष्टाळू मुख्यमंत्री नव्हते, कष्ट टाळू मुख्यमंत्री होते. अरे मंत्रालयात फक्त 3दा येतात आणि मुख्यमंत्री मंत्रालयात आलेत ही काय बातमी होते? नागपूरच्या अधिवेशनात डिसेंबरमध्ये होतो, 1 दिवसासाठी आले. 1 दिवसासाठी कोणी येत असेल तर ती बातमी होऊ शकते का? तुम्ही जर आमदार आहात, तुमचं कर्तव्य आहे जेव्हा सदन सुरू होतं, सदन सुरू झाल्यापासून संध्याकाळपर्यंत थांबणं हे कर्तव्य आहे तुमचं. अध्यक्ष महोदय, माझा मुद्दा तो नाही, माझा मुद्दा पुढे आहे. माझा मुद्दा तो आहे की 2019ला सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री मदत कक्ष तुम्ही का बंद केलात? का तुमच्या घरचे पैसे होते? तुमच्या घरचे पैसे होते का बंद केलात? एकनाथ शिंदे साहेबांनी तो सुरू केला आणि त्याला आता चालना माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांची ओळख देव माणूस आहे, त्यांनी त्याला चालना दिली. हे बघा, हे पैसे का तुमच्या आमच्या खिशातले नाही, ते लोकांचे पैसे आहेत. मुख्यमंत्री मदत कक्ष माननीय उद्धव ठाकरेंनी बंद करायला नको होता, त्यांनी बंद करण्याचं पाप केलं हे नाकारता येणार नाही. अध्यक्ष महोदय, त्या दरम्यान जेव्हा मार्च मध्ये 2020ला अधिवेशन झालं, आदरणीय भास्कर जाधव साहेब आपणही होतात, आपल्याला त्या मार्चचं अधिवेशन 3 दिवस आधी आपल्याला थांबवावं लागलं. आणि त्यावेळेस नुकताच कोविड आला होता, आपले पुण्यातले पेशंट सापडले, आमच्या घाटकोपरला पण एक पेशंट सापडला. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एकदाच माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलो, इथे सभागृहात भांडलो. सभागृहात मी आकडे दिले. केएम हॉस्पिटल, सायन, राजावाडी, हिंदुजा, लीलावती, नानावटी या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत ही माहिती देणारा हा राम कदम आहे. अजूनही ते रेकॉर्डवर आहे, जाऊन तपासा. मी बोलत होतो, एक जण इथून मंत्री उभे राहिले, म्हटलं राम कदम तुम्ही लोकांमध्ये भीती उत्पन्न करताय, असं बोलू नका, बसा खाली. म्हटलं अजिबात बसणार नाही. का बसो? तुम्ही मंत्री आहात, जाऊन चेक करा. राम कदमची बातमी जर खोटी असेल सुळावर चढवा. अध्यक्ष महोदय, वाईट या गोष्टीचं वाटतं, एवढं झाल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलो होतो. हा काय राजकीय विरोध नाहीये. तुमचे आमचे नातेवाईक सुद्धा कोविड मध्ये देवाच्या घरी गेले असतील. 11,000 लोक ह्या मुंबापुरीतून देवाच्या घरी गेलेत कोविडच्या काळात. अँटी चेंबर मध्ये जाऊन माननीय उद्धव ठाकरेंना सांगितलं, मुंबईमध्ये अजून कोविड यायचा आहे. कोविड येण्यापूर्वी मुंबई मधली ही स्थिती आहे. मुंबईमध्ये कोविड येण्याच्या आधी, मुंबईमध्ये कोविड येण्याच्या कागदावर आहे, तपासून पहा साहेब तुम्ही. मी जे बोललोय तेही कागदावर आहे. कोविड येण्याच्या आधी मुंबईमध्ये एकही व्हेंटिलेटर नव्हतं साहेब, वेटिंग होतं. मी काय मागणी केली मग मुख्यमंत्र्यांकडे? त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे, उद्धव ठाकरेंकडे एवढीच मागणी केली, हात जोडतो म्हटलं, हात. या महाराष्ट्रात अनेक आमदार लोकांची फ्रीमध्ये ऑपरेशन करण्याचं काम करून देत असतील. गिरीश महाजन आहेत, हसन मुश्रीफ आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेब आमदार असतानापासून ते काम करतात. मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आणखी मोठं काम त्यांनी वाढवलं. एवढीच मागणी केली की आपण आगाऊ व्हेंटिलेटरची व्यवस्था करा. भास्करराव, पुन्हा एकदा पोट तिडकीनं सांगतो, जर त्यावेळेच्या सरकारनं केली असती, त्यावेळेच्या सरकारनं केली असती तर भास्करराव या मुंबईमध्ये 11,000 लोकांचे मुर्दे पडले नसते. ते मुर्दे पडले त्याला कारण तुमचं सरकार आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. भास्कररावजी, आपण सिनियर सदस्य आहात, आता आपल्याला बोलायचं आहे, त्याच्यात उल्लेख करा ना आपण. अध्यक्ष महोदय, कसं आहे, उबाटा गटातल्या नेत्यांची अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं की त्यांची राजकीय आवश्यकता आहे की उभं राहून बोललोय असं दाखवावं. मी भास्कररावांबद्दल बोलत नाही, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, पण 11,000 मुर्दे जे पडले तर मुंबई दुर्दैवानं, त्या तुमचे आमचे भाऊ पण आहेत. त्याला कारण परत सांगतो, उभाट आहे. त्याला कारण काँग्रेस आहे. तुम्ही वेळेत व्हेंटिलेटर उभे केले असते, सांगा मला, मोकळेपणाला सांगा. वारले असते का मुंबईत एवढे लोक? व्हेंटिलेटर मिळत नाही म्हणून वारले तो.
आणि मुख्यमंत्री मदत कक्ष जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालू केला होता, का बंद केलात? काय उत्तर आहे तुमच्याकडे? अध्यक्ष महोदय, आता माझ्या मूळ मुद्द्यावर येतो. अध्यक्ष महोदय, इफ देर इज अ पॉलिटिकल विल, अध्यक्ष महोदय, एक सुंदर म्हण आहे, इफ देर इज अ विल, तुम्हाला सर्व काही करणं शक्य आहे. आता बघा, आपण आकडे पाहू उद्योग विभागाचे. आणि मध्यंतरी मी नेटवर पाहत होतो, साधारणतः 100 दिवसाची आपल्या फडणवीस सरकारची कामगिरी. आणि 100 दिवसाचा प्रत्येक डिपार्टमेंटला सांगितलं तुम्ही आराखडा बनवा, त्याचा आढावा घ्या, त्याला डेडलाईन द्या. कारण कधीही आयुष्यातलं कोणतंही काम डेडलाईन ठेवल्याशिवाय पूर्ण होत नाही. आता ह्या 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये एक झूम सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि ती अशी म्हणतात की ती ऐतिहासिक आहे. 6824 सगळे अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते. मुद्दा तो नाही अध्यक्ष महोदय, मुद्दा हा आहे की या 100 दिवसामध्ये सरकारने काय कामगिरी केली. या 100 दिवसामध्ये मी उद्योग विभागाचे आकडे आणलेत, डावसचे. आता हे आकडे तर खोटे नाही आहेत ना. सन्माननीय आदित्य ठाकरे 2022ला डावसला गेलेत. किती कोटी रुपयाचे एमओयू केलेत? 80,498 कोटी रुपयाचे एमओयू. त्यावेळेसचे सन्माननीय मंत्री होते, डावसला गेले. त्यानंतर 2023ला 1,37,393 कोटीचे एमओयू झालेत. 24ला 3,02,33 कोटीचे एमओयू झालेत. आणि आता यावेळी जेव्हा आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून डावसला गेले, ऐकण्यासारखी गोष्ट आहे, 15,72,654 एवढा मोठा आकडा, 1,000 लाख कोटी रुपयाचे एमओयू आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाले. आता आपण तुलना करू. हे बघ, कधी पण कन्स्ट्रक्टिव्ह तुलना केली पाहिजे. एखाद्याचे चांगले गुण असतील आपण घेतले पाहिजे आणि एखाद्याचे वाईट गुण आहेत तेही या सभागृहापुढे आले पाहिजे. तुमचं सरकार डावसला जातं, 80,000 कोटीचे एमओयू करतं. त्यातले 50,000 कोटी ज्या एनर्जी कंपनीचे होते ते एनर्जीची कंपनी बॅकआउट करते. उरतात किती? फक्त 30,000 कोटी. आणि अमित साटम साहेब, आता मी काल माहिती घेतो उद्योग विभागाकडून, त्यात पुन्हा एक 1,600 कोटीचा एक एमओयू आहे, ते देखील कॅन्सल करण्याच्या भानगडीत आहेत. हे काय कागदावर दाखवायला तुम्ही एमओयू केलेत? कशावर केलेत एमओयू? कशा लोकांना छळत होतात? बरं, का पॉलिटिकल विल नाही आहे? ह्यांचं सगळं लक्ष कशात होतं माहितीये? 2 जुलै 2020 म्हणजे माननीय मंत्री महोदय, 21 मार्चला आपण महाराष्ट्रात लॉकडाऊन केलं. 21 मार्चला गेल्यानंतर यांचा स्पीड बघा. 2 जुलै 2020 10 डीसीपींची मुंबई ट्रान्सफर होते. माननीय वळसे पाटील साहेब त्यावेळेस मंत्री होते. डीसीपींची ट्रान्सफर होते. ट्रान्सफर झाल्याच्या नंतर त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होऊन रुसून मातोश्रीवर बसतात. सन्माननीय शरद पवार साहेबांना तिथून उठून सिल्वर ओ करून मातोश्रीवर त्यांना समजायला जावं लागतं. 2 जुलैला ट्रान्सफर होते, 4 जुलैला त्याच्यावर स्टे होतो. माननीय शरद पवार गेल्यावर पुन्हा त्या बदल्या रुजू होतात. काय भानगड होती हो? काय वसुली होती तुमची? काय वसुली होती? मला एक सांगा. मला नाही अध्यक्ष महोदय, मी छोटा माणूस आहे, 4थ्या टर्मला निवडून आलोय. 2 जुलैला बदल्या होतात, 4 जुलैला त्याला स्टे मुख्यमंत्री देतात आणि पुन्हा माननीय शरद पवार साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा मग त्यातली 1-2 नावं बदलून पुन्हा रुजू होतात. काय होतो? अरे शाळेतला मुळात आपण कळतं की काय भानगड होती. वसुलीमध्ये गुंग होतात. म्हणून तुम्हाला डावोसला जाऊन सुद्धा आलेल्या कंपन्यांच्या पाठी फॉलोअप करता आलं नाही. जर ते तुमचे 80,000 त्यातले 50,000 काढा, फक्त 30,000 कोटीचे तुमचे एमओयू आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात 15,72,000 लाख कोटीचे एमओयू. किती पट आहे तुम्ही स्वतः विचार करा. आणि याच्यातून रोजगार किती निर्माण होणार माहितीये? याच्यातून अध्यक्ष महोदय, रोजगार जो निर्माण होणार आहे तो साधारणतः 15,95,960 एवढा मोठा रोजगार निर्माण होणार आहे. आता माझ्याकडे ते सगळे आकडे आहेत, मी फार वेळ घेणार नाही की कुठल्या कुठल्या कंपनीनी, रिलायन्स, अमेझॉननी काय करार केला, त्याच्यानंतर
रिलायन्स समोरचा 3,05,000 कोटीचा आहे, अमेझॉनचा 71,795 कोटीचा आहे. हे सगळं पब्लिक डोमेन मध्ये आहे, त्याच्यामुळे याच्यावर मी वेळ घेणार नाही. आता मूळ मुद्दा असा येतो, मी त्या उद्योग विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो. म्हटलं मला फरक समजून सांगावं, मला खरंच समजून घ्यायचंय, एक विद्यार्थी म्हणून समजून घ्यायचंय की आताच आमचं देवेंद्र फडणवीस सरकार कसं काम करतं आणि अगोदरचं सरकार कसं काम करायचं. तर त्या अधिकाऱ्यांनी जी काही जुजबी कागदावरची माहिती आहे ती दिली. त्या माहितीमध्ये असं आलं, जे वेगवेगळ्या उद्योगांना इन्सेंटिव्हच्या ज्या फाईल्स असतात त्याची जी बैठक होते, ती बैठक 18 महिन्यातून एकदा व्हायची आणि आमचं सरकार दर 1.5 महिन्यातून एकदा करतं. म्हणजे योगेश भाई, उस सरकार को केवल वसूली के लिए समय था, उद्योगों को बढ़ावा देने के लिए नहीं था. असं जर मी म्हटलो तर माझं काय चुकीचं आहे समजून सांगा. सगळ्या ठिकाणची हीच परिस्थिती आहे. आता मी रस्त्यांची माहिती घेत होतो आणि मी सहज माझ्या इथल्या एका आमदार मित्राला विचारलं की साधारणतः 1 किलोमीटर रस्ता आपल्याला बनवायचा असेल, सीसी रोड. बरं का पाटील साहेब, हा गंभीर मुद्दा आहे. 1 किलोमीटर सीसी रोड जर बनवायचा असेल तर काय खर्च येईल, तर तुम्ही पण माहिती घ्या अध्यक्ष महोदय. साधारणतः 6 कोटी रुपये लागतात. 60 फुटाचा असेल तर, आणि 90 फुटाचा असेल तर साधारणतः 8 ते 9 कोटी रुपये लागतात. आणि मुंबईची मी माहिती घेतली, मुंबईमध्ये फक्त 2050 किलोमीटरच रस्ते आहेत. मग त्याच्यात पीडब्ल्यूडी धरा, नॅशनल हायवे धरा, सगळे धरून किती 2050 किलोमीटर. आता या 2050 किलोमीटर रस्त्यांना आपण सगळेच्या सगळे सीसी केले, काय खर्च येईल काढा. आणि सन्माननीय उबाटाच्या नेतृत्वात महापालिका एवढे दिवस आहे रणधीर साहेब, मी तुम्हाला सांगू, खड्डे बुजवायचं टेंडर यांनी 3200 कोटी रुपयाचं काढलं. डांबराचे रस्ते काय करत होतात, कारण खड्डे पडले पाहिजे. खड्डे पडले, त्याचं टेंडर निघेल, त्याच्यात पैसे खाता येतील, पुन्हा तो रस्ता खराब झाला, पुन्हा नवीन डांबराचा रस्ता, त्याचं टेंडर काढलं जाईल, त्याचे 20% कुठे पोहोचतील हे काय मुंबईकरांना कळत नाही. म्हणून ज्या वेळेस मुख्यमंत्री आमच्या नवीन सरकारने ठरवलं मुंबई महापालिकेमध्ये कोणताही रस्ता हा डांबरी करायचा नाही, तो सीसी रोडच करायचा, तो 10 वर्ष 20 वर्ष नाही 100 वर्ष टिकला पाहिजे, हा निर्णय ह्या सरकारचा आहे. फरक स्पष्ट आहे. चौधरी साहेब, चौधरी साहेब, चौधरी साहेब, प्रश्न उत्तराच्या तासात जेव्हा माझा पक्ष मला मंत्री करेल, माननीय मुख्यमंत्री मंत्री करतील, तेव्हा जरूर उत्तर देईन. त्याच मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. बर आमचे मित्र सुनील प्रभू साहेब यांचा चांगला अभ्यास आहे. आता आपण आणखी एका विषयावर येऊ. प्रभू साहेब, मुंबईमध्ये साधारणतः 48 लाख वाहन आहेत आणि त्यातली 14 लाख वाहनं प्रायव्हेट आहेत आणि मोटरसायकलची संख्या जी 10 वर्षापूर्वी 16 लाख होती ती आता 29 लाख झाली आहे. आणि आरटीओ कडून माहिती घेतली तर 721 गाड्या पर डे रजिस्ट्रेशन होतात. आता मला सांगा की काँग्रेसचं अनेक काळ सरकार होतं, 1999 ते 2014, एवढ्या काळामध्ये माहिती आहे किती मेट्रो बनवली? फक्त ती एकच, अनिल अंबानीवाली, घाटकोपर ते अंधेरी, एकच. 14 ते 19 मध्ये 9 मेट्रो दिल्यात फडणवीस सरकारने. किती फरक आहे? तुम्हाला का देता आले नाही? तो इच्छा नव्हती. इच्छा वाजे सारखे प्यादे जवळ ठेवायचे आणि त्याचा भुर्दंड जनतेने सहन करायचा, म्हणून तुम्हाला मेट्रो उभी करता आली नाही. आज मेट्रो जी कंप्लीट झाली आहे ती 59.1 किलोमीटर आहे, जी अंडर कन्स्ट्रक्शन आहे ती 140 किलोमीटर .1 आहे, आणि ज्याचं टेंडर निघतंय ती 34.1 आहे, आणि ज्याचा डीपीआर होतोय ती 103 किलोमीटरची आहे. जवळपास 337.1 किलोमीटरची मेट्रो या सरकारच्या कालखंडात उभी राहते. त्याचा फायदा कुणाला होणार आहे? कोस्टल रोड कुणीही काहीही म्हणो, कोस्टल रोड कुणीही काहीही म्हणो, दमदारपणे
दमदारपणे हक्कानं आणि अधिकारानं सांगतो जाधव साहेब, ऐकून जा, ऐकून जा. भविष्यातले विरोधी पक्ष नेते आहात तुम्ही. हो जाधव साहेब ऐकून जा. हो भास्कर जाधव साहेब, त्याला ऐकायचं नाही खरं. कोस्टल रोड, राम कदम साहेब, कोस्टल रोड, तुमचा वेळ संपला आहे. मंगल जी पॉइंटेड प्रश्न घ्या. आपको वेळ मुझसे संपला अधिक आहे. पता है. कोस्टल रोड ही संकल्पना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि ती पूर्ण देखील केली माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळेच. यांनी काय केलं माहितीये अध्यक्ष महोदय? अहो कागदावर सांगतोय, मला कागदावर खोडून दाखवा ना. तिथे केंद्र सरकारचे एक प्रोव्हिजन असते, कोस्टल रोड करताना जी रिकामी जागा तयार होते ना त्या जागेमध्ये तुम्ही काही करणार नाही, बिल्डिंग बांधणार नाही, अमुक नाही, तर मोकळी ठेवाल असं एक तुम्ही प्रतिज्ञापत्रक द्या. 2.5 वर्षात त्यांनी दिलंच नाही, प्रतिज्ञापत्रकच दिलं नाही. का नाही दिलं? ती 450 एकर पेक्षा जास्त जागा तुमच्या कोणत्या लाडक्या बिल्डरला द्यायची होती हे सांगावं लागेल. का उत्तर देणार आहात? पहिल्या बाकाला माझी विनंती आहे, वडट्टीवार साहेब आपल्यालाही विनंती आहे, आपल्याला याचं उत्तर द्यावं लागेल. केंद्र सरकार वारंवार म्हणत होतं तिथे गार्डन करा, मैदान करा, मोकळी जागा ठेवा कोस्टल रोडच्या बाजूला. तुम्ही का प्रतिज्ञापत्र देत नव्हतात? तुमच्या मनात काय काळबेरं होतं सांगावं लागेल. आणि हे सरकार आलं, या सरकारनं प्रतिज्ञापत्रक दिलं मोकळी जागा फक्त मुंबईकरांची. हा फरक आहे ते सरकार आणि आमचं सरकार. आता हे कसं खोडणार आहात तुम्ही? आता तुम्हाला सिंपल सांगतो, महापालिकेत कुणाची सत्ता आहे? लगेच म्हणतील राजकारण करताय. काय राजकारण करतोय राव? लोकांच्या काय गरजा असतात? आपण आमदारच सगळे. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी एवढंच असतं ना, बाकी काय असतं का? मुंबई इंटरनॅशनल सिटी, पण मुंबईत पाणी नाही. मुंबईची गरज आहे 4600 MLD पर डे पाण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, माझा पक्ष वेळ वागून घेईल, बोलू द्या मला. 4600 MLD पाण्याची आवश्यकता आहे. आणि आंतरराष्ट्रीय शहर, टोले जंग इमारती उभ्या राहतात. अंबानींपासून अडाणीपर्यंत सगळे बिल्डर, सगळे मोठे मोठे उद्योगपती या शहरात आहेत. पूर्ण जग या शहराकडे आंतरराष्ट्रीय शहर म्हणून बघतं, पण या शहराला 600 MLD पाणी नाही. गारगाई आणि पिंजाळ, आता 600 MLD पाणी उपलब्ध करून देणं कठीण आहे का? भास्कर जाधव साहेब, भाई तुम्ही पण नगरसेवक होतात, अमित तुम्ही पण नगरसेवक फिक्सिंग आहे का? काय केलंय? गारगाई आणि पिंजाळ मागच्या 20 वर्षापासून ऐकतो, 20 वर्षापासून या गारगाई आणि पिंजाळ मध्ये 840 हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईला 400 MLD पाणी मिळणार आहे. माझ्या पार्क साईडलाही मिळेल, माझ्या भटवाडीलाही मिळेल, मलबार हिललाही मिळेल आणि धारावीला पण मिळेल. एवढं पाणी या गारगाई पिंजाळमुळे उभं राहत आहे. पण गेली 20 वर्ष हा प्रोजेक्ट पुढे जाऊ शकला नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेब, तुमचे महापौर एवढे दिवस होते, मला खरं मोकळेपणानं सांगा आणि मुंबईकरांना उत्तर द्या, याची तरी जबाबदारी घेणार का नाही घेणार? कशाची जबाबदारी घ्यायची नाही, फक्त फेसबुक लाईव्ह आणि तेच शब्द किंबहुना मर्द, किंबहुना मर्द. मला व्यंग्य नाही करायचं अध्यक्ष महोदय. मुंबईला पाणी न मिळण्यासाठी जर कुणी जबाबदार असेल तर उभाट आहे, केवळ उभाट आहे. आता त्याच्यामध्ये फॉरेस्टची जागा अजूनही त्यांना 658 हेक्टर एवढं तिथे गारगाई पिंजारला फॉरेस्ट आहे. त्याला आपल्याला पर्यायी जागा द्यावी लागणार आहे. त्यातली फक्त चंद्रपूरला तिथल्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की 250 हेक्टर चंद्रपूरला मिळते. बाकीच्या जागेच्या संदर्भात अजूनही काही नाही. माझी या माननीय सरकारला विनंती आहे की मुंबई शहराला जर पाणी मिळेल तर गारगाई पिंजाळ प्रकल्प उभा राहिला तर मिळेल. आपण मध्यंतरी खारं पाणी गोडं करायचं टेंडर मागवलं महापालिकेचं, त्या टेंडरला त्याच्यामध्ये आपण 200 MLD पाणी आपण गोडं करणार होतो. तुमचा टाइम संपला आहे. 26 मिनिटं बोलले तुम्ही. अध्यक्ष महोदय, मी आपल्या राज्याचे राज्यपाल अध्यक्ष महोदय, मी राज्यपाल महोदय
श्रीयुत CP राधाकृष्णन यांनी ज्या नेहमीच्या आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी जी प्रथा आहे, परंपरा आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यपाल महोदयांनी संपूर्ण सभागृहाला एकत्रितपणे उद्देशून अशा पद्धतीचं भाषण करायची एक प्रथा आहे. त्यांचा एक मिनिटाचा मुद्दा पूर्ण करू द्या. चला घ्या, 1 मिनिटात घ्या. मनापासून आभारी आहे. पण आता मी फार लांबण लावत नाही. मुद्द्याचे 2-3 मुद्दे मांडतो अध्यक्ष महोदय, मध्येच थांबवू नका मला. अध्यक्ष महोदय, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं या सभागृहात मी गेली अनेक वर्ष ऐकतोय. तुम्हाला माहिती आहे सरकारनं काय केलं? यांच्या सरकारनं गाजावाजा करत 80 कोटी रुपयाचं अण्णाभाऊ साठे स्मारक उभा करणार. आता अण्णाभाऊंचं घर, अध्यक्ष बोलू द्या, मी वाइंड अप करतोय. अण्णाभाऊंचं घर तिकडे 2 किलोमीटर लांब आणि ह्यांनी सगळं DPR प्लॅनिंग केलं 2 किलोमीटर लांब. हे काय स्मारक होतं का? या आमच्या सरकारनं त्याला 310 कोटी मंजूर केले आणि मी मागणी केली की माझ्या घाटकोपरचे लोक घाटकोपरमध्येच राहतील. ते देखील मान्य केलं. येणाऱ्या 2 महिन्याच्या आत अण्णाभाऊ साठे स्मारकाचं भूमिपूजन आमचं सरकार करतंय. इफ देर इज अ वेल, देर इज अ वे. 310 कोटी कमी नाही आहेत, अकाउंटला पण आले. अध्यक्ष महोदय, माझी एकच विनंती आहे शासनाला. केंद्र शासनाचं धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्यात एक हॉस्पिटल करा आणि मेडिकल कॉलेज करा आणि प्रत्येक जिल्ह्यात एक कॅन्सरचं हॉस्पिटल करा. माझ्या पार्क साईडमध्ये 27 लाख मीटर विक्रोळी पार्क साईडला 30 बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट होतंय. त्याच्यामध्ये 15 बिल्डिंग तोडल्यात. बाकीच्या बिल्डिंग ज्या आहेत त्या ठिकाणी जवळपास 20 लाख स्क्वेअर फीट उरते जागा. माझं एकच म्हणणं आहे, माझ्या भारतातले सगळे टुरिस्ट माझ्या त्या घाटकोपरमध्ये येतील, असं काहीतरी भव्य दिव्य त्या पार्क साईडची किंमत वाढेल अशी वास्तू सरकारनं त्या ठिकाणी तयार करावी आणि त्याच्या बाजूला एक कॅन्सरचं हॉस्पिटल तयार करावं. आणि माझ्या प्रयत्नातून या सरकारच्या माध्यमातून भास्करराव राजावाडी जाधव